तर बघा, काल आपण भाषा हा प्रकरण सुरू केलं होतं. तर आपण आज त्याच्यावरचं थोडंसं काल जे झालेलं आहे ते थोडंसं ओव्हरलुकिंग करून घेऊ. ठीक आहे, सांगा आता. भाषा भाषा या शब्दाची उत्पत्ती कोणत्या धातूपासून झाली आहे? भाष. कोणत्या? संस्कृत या धातूपासून झाली आहे. संस्कृत मधील भाष या धातूपासून भाषा या शब्दाची उत्पत्ती झाली. झालं. आता भाष म्हणजे काय होते? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे म्हणजे भाष. ठीक आहे. त्याच्यानंतर भाषेमध्ये कशा कशाचा समावेश होतो? बोलणे आणि लिहिणे या दोन्ही गोष्टींचा समावेश कशात होतो? भाषामध्ये होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर भाषेला जसे ज्याप्रमाणे नदीला वळण असतात त्याचप्रमाणे भाषेला सुद्धा वळण असतात ना. त्यानंतर कारण की भाषा ही वेळोवेळी बदलत असते, बरोबर. काही काही डिस्टन्स नंतर पण भाषा बदलत असते, त्यालाच म्हणतात वळण. ठीक आहे. त्याच्यानंतर भाषेची आपण व्याख्या पाहिली होती. तर सांगा, पहिली व्याख्या काय होती? भाषा म्हणजे आपले विचार, अनुभव, भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? भाषा. समजलं. त्याच्यानंतर भाषेची पुन्हा एक दुसरी व्याख्या होती ना, मानवी मनोगत व्यक्त करण्याचे ध्वनिमय साधन म्हणजे काय? भाषा. समजलं. त्याच्यानंतर भाषा ही कोणती पद्धत आहे? संप्रेषण पद्धत आहे. संप्रेषण म्हणजे काय? आदान प्रदान किंवा देवाणघेवाण म्हणजे काय होते? संप्रेषण. ठीक आहे. त्याच्यानंतर भाषा विषयक आपण कौशल्याच्या भाषा शिकण्यासाठी त्याच्या काही टप्पे असतात, बरोबर. त्या टप्प्यांनाच काय म्हटलंय? पायऱ्या म्हटलंय, बरोबर. तर भाषा विषयक कौशल्याच्या एकूण किती पायऱ्या आहेत? 5 पायऱ्या आहेत. तर पहिली पायरी कोणती आहे? श्रवण आहे. दुसरी पायरी, तिसरी भाषण, चौथी वाचन आणि पाचवी लेखन. श्रवणला कोणते कौशल्य म्हणतात? पायाभूत कौशल्य. आता श्रवणाचे 3 दोष होते. कोणते कोणते होते? पहिला अश्रवण, अपश्रवण, अर्धश्रवण. अश्रवण म्हणजे न ऐकणे, अर्धश्रवण म्हणजे अर्धवट ऐकणे, अपश्रवण म्हणजे चुकीचे ऐकणे. झालं. त्याच्यानंतर काय होता? संभाषण म्हणजे दोन व्यक्ती किंवा स्वतःशी स्वगत केलेले बोलणं म्हणजे काय होते? संभाषण. झालं. त्याच्यानंतर संभाषण नंतर तिसरी पायरी भाषण मध्ये काय काय होतं? एखाद्या समूहासमोर किंवा मोठ्या गटासमोर केलेले भाषण म्हणजे आपले मत व्यक्त करणे म्हणजे काय होते? भाषण. झालं. आता भाषणासाठी काही पायऱ्या होत्या ना. भाषण तर सर्वात आधी काय करावं लागत होतं? विषयाची निवड. त्याच्यानंतर विषयाची निवड. त्याच्यानंतर दुसरं होतं बघा, नाही, विचारांची निश्चिती होती. त्याच्यानंतर प्रमुख मुद्दे, त्याच्यानंतर उपमुद्दे. या सर्वांचं काय होतं? परस्पर संबंध करून त्यांची तर्कशुद्ध मांडणी करणे म्हणजे काय होता? भाषण. झालं. त्याच्यानंतर भाषण नंतर काय होतं? वाचन म्हणजे मोठ्या आवाजाने वाचणे किंवा मुख वाचन. वाचनाचे असे 2 प्रकार होते, बरोबर. 3 प्रकार होते वाचनाचे. एक होता प्रकट वाचन, दुसरं मुख वाचन, तिसरं गती वाचन. प्रकट वाचनलाच काय म्हणतात? जोराजोराने वाचणे. त्याच्यानंतर मुख वाचन म्हणजे मनातल्या मनात वाचणं. त्याच्यानंतर गती वाचन म्हणजे दिलेल्या वेळेत योग्य प्रकारे केलेले वाचन म्हणजे गती वाचन. झालं. त्याच्यानंतर वाचन नंतर कोणतं होतं? लेखन हे शिखर कौशल्य मानले जाते, बरोबर. त्यालाच अंतिम पायरी सुद्धा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लेखनाचे किती प्रकार पडतात? 3. कोणते कोणते? अनुलेखन, श्रुतलेखन, गतिलेखन.
अनुलेखन म्हणजे पाहून पाहून लिहिणे म्हणजे अनुलेखन. श्रुतलेखन म्हणजे श्रुत म्हणजे काय होते ऐकणे, बरोबर. ऐकून ऐकून केलेले लेखन म्हणजे श्रुतलेखन. त्याच्यानंतर गतिलेखन. गतिलेखन म्हणजे दिलेल्या वेळेत योग्य प्रकारे केलेले गतीने केलेले लेखन म्हणजे गतिलेखन. अशा प्रकारे आपण भाषा कौशल्याच्या पायऱ्या पाहिल्या होत्या, बरोबर. तर आज पाहणार आहोत आपण भाषेचे प्रकार. भाषेचे प्रकार. तर बघा भाषेचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत ना. कोणते कोणते आहेत? पहिला आहे स्वाभाविक, दुसरं सांकेतिक. तर बघा स्वाभाविक भाषेला दुसरं पुन्हा नाव आहे, त्याला काय म्हणतात? नैसर्गिक भाषा. त्याचप्रमाणे सांकेतिक भाषेला सुद्धा दुसरं नाव आहे कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषा. तर त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी पाहू स्वाभाविक भाषा. स्वाभाविक भाषा म्हणजे काय होते? हावभाव, हालचाल, पशुपक्ष्यांचे आवाज इत्यादीच्या माध्यमातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे कोणती भाषा होते? स्वाभाविक. आता बघा हावभाव. हावभाव म्हणजे काय होते? मानवी चेहरा. बघा असं मी रागाने पाहतो, बरोबर. रागाने पाहिलं जाते ते कुठं? चेहऱ्याचे एक्सप्रेशन वरून समजलं जाते ना, चेहऱ्याचे हावभाव. त्याच्यानंतर हालचाल. हालचाल म्हणजे कसं? जसं पहा तुम्ही एखाद्या शेतात जाता उन्हाळ्यात, बरोबर. पानझड झाली राहते, असं इकडं चारही इकडे असे पानं पडलेले आहेत समजा, ठीक आहे. जर समजा तिथून आता तुम्ही चालले पडे या गाणं म्हणत, ठीक आहे. पण त्यावेळेस काय झालं? बाजूनं असं वाटलं की सरपटणारा गेला, बरोबर. पानांचा आवाज झाला तर आपण कसं एकदम थांबून जातो, बरोबर. तर आपण थांबलो का बरं? ते पाण्याच्या आवाजामुळं. तर जे आवाज ते निर्माण होतात त्यालाच काय म्हणतात? हालचाली. हालचाल झाली ना तिथं, त्या हालचालीमुळेच आवाज निर्माण झाला ना, तर आपण एकदम थांबून गेलो. पण आपल्याला नंतर माहित झाला सरडा गेला, साप नाही गेला, ठीक आहे ना. समजलं? त्याच्यावरूनच काय समजलं जाते आपल्याला? हालचाल. समजलं? ढग आदळले, आदळले, आदळल्यानं हालचाल निर्माण झाली, बरोबर. त्याच्यातून आवाज निर्माण झाला, त्यालाच काय म्हणायचं? हालचाल. त्याच्यानंतर पशुपक्ष्यांचे आवाज. पशुपक्ष्यांचे आवाज जसं कुत्रा काय काय करते? कुत्र्याचा आवाज कसा असते? भुंकणे, बरोबर. चिमणीचा चिवचिव. त्याच्यानंतर मांजराचा म्याव, बरोबर. हे जे आवाज आहेत ते आवाज इत्यादीच्या माध्यमातून व्यक्त होणारे भाषा म्हणजे कोणती भाषा होते? स्वाभाविक भाषा. समजलं? स्वाभाविक भाषा. आता बघा स्वाभाविक भाषा म्हणजे स्वाभाविक भाषा ही सर्व प्राण्यांमध्ये आढळते, फक्त मानव सोडून. का बरं? मानवाची भाषा ही कोणती भाषा असते? कृत्रिम भाषा असते. कृत्रिम भाषा आहे ना, हे जे सांकेतिक भाषा आहे ते मानवाच्या भाषेत येते. परंतु माणसाचे चेहऱ्याचे हावभाव, त्याच्यानंतर आवाज, हालचाली आणि पशुपक्ष्यांचे आवाज या सर्वांच्या माध्यमातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे कोणती भाषा? स्वाभाविक भाषा, ठीक आहे. ही भाषा सर्व प्राण्यांमध्ये आढळते. त्याच्यानंतर बघा आवाज आहे, मानवी चेहरा, हावभाव. आवाज आहे, मानवी चेहरा आणि हावभाव याच्यातून व्यक्त होणारी भाषा ही म्हणजे कोणती भाषा झाली? स्वाभाविक भाषा. समजलं? स्वाभाविक भाषा म्हणजे समजलं ना. इथं वाटलंच लिहून घेऊ. काय काय होतं? पहिलं काय? हावभाव, हालचाल, पशु पक्षी आवाज यांच्यातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे काय झाली? स्वाभाविक भाषा. समजलं ना. हावभाव समजले, मानवी चेहऱ्याचे हावभाव. हालचाली समजली, हालचाल मधून निर्माण होणारी भाषा म्हणजे हालचालीची भाषा. त्याच्यानंतर पशुपक्ष्यांचे आवाज,
समजलं का? पशु पक्ष्यांचे आवाज, जसं एखादी कुत्रा वगैरे जो भुंकते ते आवाज म्हणजे काय झाला? स्वाभाविक भाषा. समजला? त्यांच्या माध्यमातून जे व्यक्त होत आहे भाषा तिलाच म्हणतात स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा. समजलं? नैसर्गिक भाषा समजलं ना? प्रश्न विचारणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर येते सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषामध्ये सांकेतिक भाषेमध्ये बघा काय काय येते सांगा बरं. ध्वनीच्या ध्वनी किंवा आवाजाच्या खुणा खुणा ना खुणा आणि चिन्हे, ठीक आहे. इतर चिन्हे लिहा. चित्रे, रंग, नकाशे. आता बघा सांगतोय सगळ्यांचे, ठीक आहे. सांकेतिक भाषा, सांकेतिक भाषा त्यालाच कोणतं नाव आहे? कृत्रिम भाषा. आता बघा कृत्रिम भाषा म्हणजे काय? ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आणि चिन्हे. आता बघा जसं आपण बोलत आहोत अ म्हणत आहोत ना, अ म्हणजे फक्त हा ध्वनी झाली, पण तो लिहत कसा आहो आपण? अ हा झाला चिन्ह, चिन्ह झालं ना एका प्रकारचा, बरोबर. अ त्याच्यानंतर खुणा पण झाल्या, बरोबर, आवाजाच्या खुणा. जसं पहा संगीतकार लोक ते त्यांची अशी वेगळीच भाषा असते ना, असं काहीतरी राहते, बरोबर. ते जे भाषा असते ते काय झाले? खुणामध्ये आले. ते झालं ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा. त्याच्यानंतर चित्रे, चित्रे म्हणजे जसं बघा एखाद्या पेंटिंग मधून त्या पेंटरला काय म्हणायचंय ते दाखवले जाते ना, बरोबर. जसं एक्झाम्पल सांगतो, वेलकम पिक्चर पाहिलं ना? वेलकम पिक्चर मध्ये तो अनिल कपूर चित्र काढते एका कॅनव्हासवर, तर तो काय म्हणते? इथं घोडा चरत होता, तर मग घोडा कुठे आहे? घास कुठे आहे असं म्हणते ना, तर घोडा घास खाल्ला आणि निघून गेला, बरोबर. पण त्याला त्या चित्रातून तसं काय सांगायचं होतं तेव्हा, बरोबर ना. त्यालाच म्हणायचं चित्रांची भाषा. त्याच्यानंतर रंग. आता रंग म्हणजे काय? जसं बघा सिग्नलवर रंग देतात, रंग आहेत ना, जे सिग्नलचे लाईट राहतात, लाल कलरचं, हिरव्या कलरचं, बरोबर. लाल कलर म्हणजे धोक्याचा किंवा स्टॉप, बरोबर. हिरवा कलर म्हणजे जाण्यासाठी किंवा ग्रीन सिग्नल, बरोबर. ते ते भाषा कशातून व्यक्त होत आहे? रंगांमधून, रंगांमधून होत आहे भाषा व्यक्त. त्याच्यानंतर नकाशे. नकाशे म्हणजे आता सांगा भारतात सर्वात आधी कोण आला होता? वास्को द गामा आला होता. मग तो आल्यानंतर त्यानं कुठेतरी नकाशा बनवला असेल, त्या नकाशाच्या सहाय्यानं बाकीच्या देशातले लोक सुद्धा त्या नकाशाच्या सहाय्यानं आले असतील भारतात व्यापार करायला. म्हणजे त्यांना ते समजलं कसं? नकाशाच्या भाषेवरून समजलं ना, नकाशाच्या भाषेवरून समजलं ना ते सगळं. म्हणून सांकेतिक भाषेमध्ये कशा कशा समावेश होतो? ध्वनी किंवा आवाजाच्या खुणा, त्याच्यानंतर चित्र, रंग आणि नकाशे यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे कोणती भाषा? सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषा. आता सांकेतिक भाषेचे पुन्हा 3 प्रकार पडतात. तर हे 3 प्रकार कुठं लिहू? इथंच लिहितो, ठीक आहे ना. सांकेतिक भाषेचे 3 प्रकार पडतात. एक आहे नेत्र पल्लवी, दूसरा है कर पल्लवी, तीसरा है वैखरी वाणी. वैखरी वाणी बघा सांकेतिक व कृत्रिम भाषा यांचे पुन्हा 3 प्रकार पडतात. कोणते कोणते? नेत्र पल्लवी, कर पल्लवी आणि वैखरी वाणी. आता बघा नेत्र पल्लवी म्हणजे काय, सर्वात आधी ते समजावून सांगतो, ठीक आहे. नेत्र पल्लवी म्हणजे काय? डोळ्यांच्या खाणाखुणांनी किंवा नेत्र, नेत्रालाच काय म्हणले जाते? डोळे, समानार्थी शब्द आहे ना. डोळ्यांच्या खाणाखुणांनी केलेली भाषा म्हणजे नेत्र पल्लवी. आता जसं एक्झाम्पल मध्ये कोणाकडे आपण पहा घुरावून पाहतो, बरोबर, तो भेवला ना,
समोरवाला भीते ना, म्हणजे आपल्या डोळ्यांवरूनही भाषा व्यक्त केली जाते. नेत्र पल्लवी त्यालाच म्हणायचं नेत्र पल्लवी. बघा मागे एक रील्स चालत होता ते मोनालिसा वाल्या, माहित आहे ना, ते डोळ्यांचे इशारे करत होते ना, बरोबर, डोळ्यांवरून समजून येत होतं ना, त्यालाच म्हणायचं नेत्र पल्लवी. डोळ्यांच्या खाणाखुणांची भाषा म्हणजे नेत्र पल्लवी. त्याच्यानंतर कर पल्लवी. आता कर म्हणजे काय होते? कर म्हणजे होते हात. हातांच्या, बघा जे मूकबधीर लोक असतात ते कसं हातांच्या यानं सांगतात ना, हातांच्या इशाऱ्यांना, त्याला कोणती पल्लवी म्हणतात? कर पल्लवी. किंवा हातांच्या खाणाखुणांनी केलेली भाषा म्हणजे कोणती भाषा झाली? कर पल्लवी. त्याच्यानंतर वैखरी वाणी. वैखरी वाणी म्हणजे काय? बोलण्याद्वारे, शब्दांद्वारे व्यक्त होणारी भाषा म्हणजे कोणती? वैखरी वाणी. समजलं? वाणीद्वारे उत्पन्न होणारी किंवा बोलण्यासाठी उपयोगात येणारी भाषा म्हणजे कोणती झाली? वैखरी वाणी. समजलं? अशा प्रकारे हे भाषेचे प्रकार होते. समजलं का? आता तुम्ही सांगा, मी विचारत जातो, ठीक आहे, म्हणजे तुमचा पण रिवाइज होऊन जाते. सांगा भाषेचे किती प्रकार पडतात? दोन. कोणते कोणते? स्वाभाविक भाषा, दुसरी सांकेतिक भाषा. स्वाभाविक भाषेला दुसरं नाव कोणतं आहे? नैसर्गिक भाषा. त्याच्यानंतर सांकेतिक भाषेला दुसरं नाव कोणतं आहे? कृत्रिम भाषा. बरोबर. त्याच्यानंतर आता सांगा स्वाभाविक भाषेमध्ये कोणत्या कोणत्या भागाचा समावेश होतो? हावभाव, हालचाल, पशुपक्ष्यांचे आवाज यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे कोणती झाली? स्वाभाविक भाषा. ठीक आहे. स्वाभाविक भाषा ही माणसाद्वारे व्यक्त होते का? नाही. माणसाद्वारे कोणती भाषा व्यक्त केली जाते? सांकेतिक म्हणजे कृत्रिम भाषा. बरोबर. पण स्वाभाविक भाषा ही सर्व प्राण्यांमध्ये आढळते. समजलं? त्याच्यानंतर पाहू आपण सांकेतिक भाषा, कृत्रिम भाषा. सांगा सांकेतिक भाषेमध्ये कोणत्या कोणत्या माध्यमांचा वापर होते? ध्वनी, इथं लिहिलंच आहे पहा, ध्वनी किंवा आवाजाच्या खुणा किंवा चिन्हे. समजलं? त्याच्यानंतर चित्र, त्याच्यानंतर रंग, नकाशे यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे कोणती झाली? सांकेतिक भाषा. समजलं? त्याच्यानंतर सांकेतिक भाषेचे पुन्हा किती प्रकार पडतात? 3. कोणते कोणते? नेत्र पल्लवी, कर पल्लवी, वैखरी वाणी. नेत्र पल्लवी म्हणजे डोळ्यांच्या खाणाखुणांनी केलेली भाषा म्हणजे नेत्र पल्लवी. त्याच्यानंतर कर पल्लवी म्हणजे हातांच्या खाणाखुणांनी केलेली भाषा म्हणजे कर पल्लवी. ठीक आहे. त्याच्यानंतर वैखरी वाणी म्हणजे बोलण्याच्या वाणीद्वारे उत्पन्न होणारी किंवा बोलण्याच्या माध्यमातून उत्पन्न होणारी भाषा म्हणजे वैखरी वाणी. समजलं सगळ्यांना? समजलं ना? ठीक आहे. त्याच्यानंतर मिटवू ना, एवढ्याचा फोटो काढा बरं. म्हणजे हा चार्ट पुस्तकात पण नाही, हा चार्ट मी तुम्हाला पाठवून देतो, तुम्ही हा चार्ट लिहून घ्याल म्हणजे सोपं होते. ठीक आहे. काढा, याची फोटो काढा. झालं? मिटवू? मी हा ग्रुपवर टाकतो, तुम्ही मग बुकामध्ये नंतर लिहून घ्या. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला टॉपिक बघायचा आहे भाषेचे विविध रूपे. विविध रूपे. तर सांगा पहिला कोणता येते? पहिला येते मातृभाषा. दुसरं ते नाही, बोली भाषा. शिकवायचं आहे ना म्हणून सांगत आहोत, म्हणजे एक लयबद्ध पद्धतीने सांगत आहोत. पुस्तकांचं तर वेगळंच राहते. बरोबर. ते लिहिलं राहते आपल्याकडे टॉपिक,
त्याच्यानंतर तिसरं आहे प्रमाण भाषा, चौथा आहे राज्य भाषा, पाचवं राजभाषा झाला, त्याच्यानंतर राष्ट्रभाषा, राष्ट्रभाषा, त्याच्यानंतर संघराज्य भाषा, संघराज्य भाषा. इथपर्यंतच घेऊ आज. ठीक आहे, इथपर्यंत घेऊ. अभिजात भाषेला सेपरेट घ्यावा लागेल कारण की तो अपडेट मुद्दा आहे म्हणून. ठीक आहे, सर्वात आधी आपण हे घेऊ. आता बघा मातृभाषा. सर्वात आधी भाषेचे विविध रूप. भाषेच्या विविध रूपामध्ये सर्वात आधी आपण शिकणार आहोत मातृभाषा. मातृभाषा म्हणजे आपल्या घरात आईद्वारे, मातृ म्हणजे काय होते आई, आईद्वारे बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा. आपल्या घरात जी भाषा बोलली जाते ती कोणती भाषा असते? मातृभाषा. बरोबर. आपली मातृभाषा कोणती आहे? मराठी. आपली मातृभाषा मराठी आहे कारण की आपल्या घरी जी भाषा बोलली जाते ती आहे मराठी. बरोबर. जसं आता जर कोणता समजा मुस्लिम व्यक्ती असतील, त्यांच्या घरी हिंदी बोलत असतील तर त्यांची मातृभाषा काय झाली? हिंदी. बरोबर. बंगाली व्यक्ती असतील तर त्यांच्या घरची बंगाली. म्हणजे त्यांच्या घरात शिकवल्या गेले ना, त्यांच्या आईद्वारे शिकवल्या गेलेली ते भाषा काय म्हणतात? मातृभाषा. पण आपला एक राज्य आहे. बरोबर. आपल्या राज्यात काय समजलं जाते? हे संपूर्ण भाषा कोणती भाषा राहील? मराठी. समजलं? नाहीतर तुम्हाला जर प्रश्न आला की मातृभाषा, आपली मातृभाषा कोणती, तर कोणी कसं बंगाली वगैरे असला किंवा दुसऱ्या कास्ट असला, गुजराती असला, कोणताच असो, तो काय लिहेल? आपली भाषा नाही लिहायची. त्याच्या वेळेस कोणती भाषा लिहायची आपल्याला? मराठी. समजलं? आपली मातृभाषा कोणती झाली मग? मराठी. घरात जे बोलली जाते ते भाषा म्हणजे मातृभाषा. ठीक आहे. आता बघा मातृभाषा, मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार, मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील कितव्या क्रमांकाची भाषा आहे? 10व्या क्रमांकाची. व भारतातील कितव्या क्रमांकाची भाषा आहे? 3ऱ्या क्रमांकाची. जगातील कितव्या? 10व्या क्रमांकाची. बघा पूर्ण जगात 10वा नंबर आहे ते आपल्या मराठीचा. पण आपल्याला मराठीचा अभिमान नाही. काही काही पोरं लाजतात मराठी बोलायला, लाजतात ना. बरोबर. पण ऍक्च्युली मराठी बोलायला पाहिजे. नाहीतर बघा ज्याला हिंदी नाही येत ना तो पण तोडता फुटता हिंदी बोलताना भेटल, पण मराठीत बोलला तर का फरक पडणार? फरक पडते का काही? पण असा भाषावाद नाही म्हणून फक्त सांगत आहोत. बरोबर ना. मराठी येते ना बा. आपल्याला जर सांगतो, तुम्हाला सांगतो, जसं मराठी लँग्वेज आहे, आपला जर आपल्या भाषेवर प्रेम नाही राहील तर आपली भाषा वाढेल कशी? बरोबर. त्यामुळंच बाकीच्या भाषांना सुद्धा तेवढंच प्रेम भेटायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा मराठी आपली मातृभाषा झाली. संपूर्ण जगात मराठी कितव्या क्रमांकाची भाषा आहे बोलण्याच्या बाबतीत? 10व्या. भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा आता त्या भाषा 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे ना, तर सर्वात आधी मी तुम्हाला कमीत कमी 5 भाषा लिहून देतो. ते आहेत आपल्याकडे लिहिले. तर सांगा पहिली भाषा कोणती असेल? पूर्ण भारतामध्ये, संपूर्ण भारतात सर्वाधिक बोलली जाणारी पहिली भाषा कोणती? हिंदी. दुसरी भाषा बंगाली. तिसरी भाषा हो मराठी. चौथी भाषा तेलुगू. आणि पाचवी भाषा तमिळ. समजलं? समजलं ना. पहिली भाषा कोणती राहील? भारतात सर्वाधिक बोलली जाणारी पहिली भाषा, सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हिंदी. तर मराठीचा कितवा क्रमांक लागतो? 3रा. आठवण राहील ना. हे झालं मातृभाषा. समजलं? मातृभाषा म्हणजे आपल्या घरात जी बोलली जाते, आईद्वारे आपल्याला जी शिकवली गेलेली भाषा आहे ती म्हणजे आपली मातृभाषा. त्याच्यानंतर बोलीभाषा. बोलीभाषा म्हणजे काय? एखाद्या समूहाची किंवा एखाद्या क्षेत्राची. जसं बघा आपल्या इकडे जर इकडे गेला कुठं तिबीट कॅम्प गौरनगर. बरोबर. गौरनगरला गेला तर तिथं बंगाली लोकांचे जास्त आहे ना, तर त्यांची ते काय झाली बोलीभाषा?
बंगाली, बंगालीत बोलले जातात तिकडे जास्त प्रमाणात. तर ते कोणती भाषा झाली? बोली भाषा म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या समूहामध्ये किंवा एखाद्या समाजाची विशिष्ट बोललेली भाषा म्हणजे काय? बोली भाषा. नंतर याच्याबद्दल एक सेपरेट म्हणजे टॉपिक आहे हा. नंतर मग याच्याबद्दल सांगतो. ठीक आहे. बोली भाषा समजलं. आता त्याच्यानंतर येते प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजे शाळेमध्ये जे शिकवली जाते भाषा ते म्हणजे कोणती भाषा झाली? प्रमाण भाषा. त्याच्यानंतर आपण जे अर्ज लिहितो ना, प्रति, त्याच्यानंतर माननीय, महोदय, बरोबर, ते जे भाषा वापरली जाते ते भाषा कोणती झाली? प्रमाण भाषा. शाळेत शिक्षणासाठी किंवा पत्रव्यवहार करण्यासाठी ज्या भाषा वापरल्या जातात तिला कोणती भाषा म्हणतात? प्रमाण भाषा. समजलं. त्याच्यानंतर प्रमाण भाषेनंतर कोणती भाषा येत आहे? राज्य भाषा. राज्य भाषा म्हणजे राज्यात घटक राज्यात व्यवहाराच्या जे भाषा असते तिला कोणती भाषा म्हणतात? राज्य भाषा. तिलाच राजकीय भाषा सुद्धा म्हणतात. कलम कोणती आहे? राज्य भाषेची एक कलम दिली आहे. कलम कोणती? कलम 345 नुसार परिशिष्ट 8 मध्ये राजभाषा दिलेली आहे. बरोबर. राजभाषा म्हणजे आपल्या घटक राज्यात व्यवहाराच्या ज्या भाषा चालते त्याला राजभाषा म्हणतात. जसं एखाद्या राज्यात जी भाषा सर्वात जास्त वापरली जाते त्या भाषेला कोणती भाषा म्हणली जाईल? राजभाषा. समजलं. जसं आपल्या महाराष्ट्रात कोणती भाषा आहे? मराठी. जर तेलंगणात गेलं तर तेलुगू. बरोबर ना. त्या राज्यानुसार जे भाषा असते तिला म्हणतात राजभाषा. समजलं. आता सांगा, आपल्या 1967 पूर्वी आपल्या भारतामध्ये एकूण राजभाषा किती होत्या? 1967 पूर्वी विचारतो. 1967 पूर्वी किती भाषा होत्या? 14 भाषा होत्या. किती? 14 भाषा हे राजभाषा होत्या. 14 नंतर संशोधन करून काय केलंय? संशोधन करून पुन्हा किती भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता? 8. म्हणजे आता एकूण किती राजभाषा आहेत? 22. एकूण राजभाषा किती आहेत? 22. बघा आता आपले राज्य किती आहेत? टोटल राज्य 28 राज्य आहेत, पण राजभाषा 22च आहेत ना. बरोबर. तर मग कोणते कोणते असे राज्य आहेत जिथं एकच भाषा ते हे अनेक राज्यांची राजभाषा असू शकते? त्याचा चार्ट दिलेला आहे आपण. ते चार्ट नुसार मग सांगतो. ठीक आहे. चार्ट तुम्ही लिहून घ्याल. जसं बघा आता कोणत्या कोणत्या घटना दुरुस्तीनं 14 नंतर भाषा ऍड करण्यात आल्या बघा. तर 1967 मध्ये 1967 मध्ये 21वी घटना दुरुस्ती झाली. तेव्हा सिंधी या भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 1992 ला 71वी घटना दुरुस्ती झाली. त्या घटना दुरुस्तीमध्ये 3 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला. कोणत्या कोणत्या होत्या? नेपाळी, मणिपुरी, कोकणी. 3 भाषा झाल्या. त्याच्यानंतर 2003 ला 92वी घटना दुरुस्ती झाली आणि तेव्हा किती भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला? 4. कोणत्या कोणत्या होती? बोडो, डोंगरी, मैथली आणि संथाली. तर तुम्हाला आठवण कोणता ठेवायचा आहे? हे जे 14 झालं ना 2003 ला 4 भाषा झाल्या ना, ते कोणती घटना दुरुस्ती होती ते विचारल. 1992 लिहायचं. आणि कोणते कोणते होते सांगा एकदा? बोडो, डोंगरी, त्याच्यानंतर मैथली, पुन्हा संथाली. या 4 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला. तर एकूण राजभाषा किती झाल्या? 22. बरोबर. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मराठी ही किती राज्यांची राजभाषा आहे? 2. कोणते कोणते? एक आहे महाराष्ट्र, दुसरा आहे गोवा. गोवा राज्याची पण राजभाषा मराठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो लिहिलाय त्याच्यामध्ये, चिंता नको करा. तक्ता लिहिलाय का तुम्ही? नाही लिहिलाय? पाठवून देतो. ठीक आहे. राजभाषामध्ये
मराठी ही 2 राज्यांची राजभाषा आहे, एक गोवा आणि एक महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आता बघा, जसं 28 राज्य पण राजभाषा किती 22, तर हे हिंदी जे भाषा आहे ना, हे हिंदी एकूण 10 राज्यांची राजभाषा आहे. किती राज्यांची राजभाषा आहे? 10. आता बघा ते राज्य सांगतो मी. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली, बिहार, राजस्थान आणि हरियाणा आणि हिमाचल प्रदेश अशा एकूण 10 राज्यांची राजभाषा कोणती आहे? हिंदी. समजलं एवढं? ते तुम्हाला पाठवतो, लिहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी कोणत्या कोणत्या राज्यांची राजभाषा आहे? महाराष्ट्र आणि गोवा. समजलं? तसं बाकीच्या सगळ्या भाषांचा आपल्याकडे तक्ता आहे, तो मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे ग्रुपवर. त्याच्यानंतर काय झालं? राजभाषा झाला. त्याच्यानंतर राष्ट्रभाषा. तर सांगा बरं, राष्ट्रभाषा. राष्ट्रभाषा राष्ट्रभाषा भारताची कोणती राष्ट्रभाषा आहे? तुम्हाला सांगतो, आपल्या भारताला राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. प्रश्न येते बघा एका वाक्यात, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे का? नाही आहे. ठीक आहे. ती कोणती भाषा आहे मग? कोणतीच भाषा नाही. भारताला राष्ट्रभाषा नाही. देशाच्या जवळपास सर्व भागात बोलली किंवा वापरली जाणारी भाषा म्हणजे कोणती भाषा होते? राष्ट्रभाषा होते. पण हिंदी ही फक्त भारतामध्ये वरच्या बाजूला बोलली जाते. द्रविडियन साइड म्हणजे खालच्या बाजूला बोलले जाते का? नाही. त्या साइडला द्रविडियन लँग्वेज बोलल्या जातात. कोणत्या भाषा बोलल्या जातात? द्रविडियन भाषा. बरोबर. आपल्याकडे आर्य भाषा बोलली जाते, इकडे द्रविडियन. बरोबर. तर बघा ते मग समोर समोर येते की काय काय आहे म्हणून त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर भारतीय संविधानाने कोणत्याच भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलाय का? नाही दिलाय. ठीक आहे. भारतीय कायद्यानुसार जोपर्यंत भारतीय संघराज्याची सर्व राज्य मान्यता देत नाही, भारतीय संघराज्याचे सर्व राज्य मान्यता देत नाही, तोपर्यंत कोणतेही भाषा राष्ट्रभाषा म्हणून मान्यता करता येणार नाही. मान्य करता येणार का? नाही. बघा हे जे वरचे राज्य आहेत ना, ते मान्य करतील, म्हणजे ते प्रयत्न करत आहेत. परंतु जे खालचे राज्य आहेत, जे द्रविडियन राज्य आहेत, ते राज्य त्यांच्याकडे त्यांची बोली भाषा आहे ना. तर व्याख्येमध्ये काय म्हटलंय की देशाच्या जवळपास सर्वच भागात बोलली जाणारी पाहिजे. पण हिंदी का सर्वच भागात बोलली जाते का? फक्त बघा, जसं 28 राज्य आहेत, 28 राज्यापैकी 10 राज्यात बोलली जात आहे, पण बाकीच्या राज्यात बोलली जाते का? नाही ना. त्यामुळेच हिंदीला ही राष्ट्रभाषेचा दर्जा नाही. समजलं राष्ट्रभाषा म्हणजे? समजलं ना. त्याच्यानंतर राष्ट्रभाषानंतर काय येते? संघराज्य भाषा. आता कलम कोणती येते? कलम 343 नुसार बघा, संघराज्य भाषा म्हणजे कलम 343 नुसार संघराज्य भाषा म्हणजे काय होते सांगा? केंद्र शासनाचा व्यवहार. संघराज्य भाषा म्हणजे केंद्र शासनाचा व्यवहार ज्या भाषेत केला जातो ते भाषा म्हणजे कोणती भाषा झाली? संघराज्य भाषा. तर केंद्र शासनाने संघराज्य भाषेसाठी कोणत्या 2 भाषा निवडल्या आहेत? हिंदी व इंग्रजी. आता बघा, हिंदी कुठे उपयोगात येईल आणि इंग्रजी कुठे उपयोगात येईल? ज्या राज्यांमध्ये हिंदीचा वापर केला जात नाही, ज्या राज्यांमध्ये हिंदी या भाषेचा वापर केला जात नाही, त्या राज्यांमध्ये इंग्रजीमध्ये व्यवहार केला जातो. आणि हिंदीमध्ये कुठं व्यवहार केला जातो म्हणजे ज्या राज्यांमध्ये हिंदीचा वापर केला जाईल त्याच राज्यामध्ये, संघराज्यामध्ये हिंदीचा वापर केला जाईल. समजलं का? समजलं. त्याच्यानंतर झालं ना. हे झाले आपल्या भाषेचे स्वरूप. समजले ना. किती स्वरूप आहेत? हे 6 आहेत आणि एक आहे अभिजात भाषा.
तो आपण उद्या घेणार आहोत. ठीक आहे, एवढाच डोक्यावर भरपूर झालाय. समजलं एवढा टॉपिक? आता हे रिवाइज करून घेऊ एकदा. बघा, भाषेचे प्रकार दोन आहेत. पहिला आहे कोणता आहे? स्वाभाविक. दुसरा सांकेतिक. त्याच्यानंतर भाषेचे विविध रूप किती आहेत? कोणते कोणते? मातृभाषा म्हणजे आईने शिकवलेली भाषा म्हणजे मातृभाषा. त्याच्यानंतर बोलीभाषा म्हणजे एखाद्या समूहामध्ये किंवा क्षेत्रामध्ये जे भाषा असते तिला म्हणतात बोलीभाषा. त्याच्यानंतर प्रमाण भाषा म्हणजे शाळेतील भाषा म्हणजे प्रमाण भाषा. शाळेत जी शिकवली जाते ती भाषा म्हणजे प्रमाण भाषा. त्याच्यानंतर राजभाषा म्हणजे घटक राज्याची स्वतःची जी भाषा असते ती म्हणजे कोणती भाषा? राजभाषा. त्याच्यानंतर राष्ट्रभाषा म्हणजे संपूर्ण देशाची एकच भाषा म्हणजे राष्ट्रभाषा. परंतु भारताला राष्ट्रभाषा आहे का? नाही. त्याच्यानंतर राष्ट्रभाषा नंतर कोणता येते? संघराज्य भाषा म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा कामकाजाची जी भाषा वापरली जाते ती भाषा म्हणजे संघराज्य भाषा. कोणत्या दोन भाषा आहेत? हिंदी आणि इंग्रजी. अशा प्रकारे आपण संपूर्ण भाषेचे स्वरूप शिकलेलं आहे. ठीक आहे, उद्या आपण बघणार आहोत अभिजात भाषा. ठीक आहे, समजलं? चला, थँक्यू. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.